आज मी इथे रितिका सावंत किचनमध्ये बनवलेली आहे. नुसता सुगंधाने सुद्धा खावीशी वाटेल अशी चटपटीत लसुणी मेथीची डाळ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्यासाठी सर्वात पहिला मी कुकरमध्ये घेतलेले आहे पाव कप तुरीची डाळ, पाव कप मसूरची डाळ आणि पाव कप मुगाची डाळ. आता ह्या तिन्ही डाळी एकत्र आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायच्या आहेत. यापैकी कोणतीही डाळ जर का तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता. आणि आता हे जे डाळीचे प्रमाण इथे वापरलेलं आहे ते आपल्याला 4 ते 5 माणसांसाठी एकदम पुरेसं आहे. तर डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. आता ह्यामध्येच अंदाजे 2 कप पाणी मी इथे घातलेलं आहे. पाव चमचा आपल्याला इथे हळद घालायची आहे आणि 1 टीस्पून इथे मी तेल घातलेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवून देऊया. थोडा वेळ ही डाळ चांगली भिजू देऊया. इथे मी आता ना एक छोटी जुडी मेथी घेतली होती. मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि अगदी छान धुवून घेतलेली आहे. आणि इथे मी ना एक नवीन चॉपर विकत घेतला होता. त्याचा वापर आज मी इथे करते. तर ही मेथी आपण थोडी थोडी ह्यामध्ये घालूया आणि अशा प्रकारे ह्या चॉपरचा वापर करून आपण ही बारीक अशी चिरून घ्यायची आहे. अगदी गरज नाही आहे की चॉपरच वापरा. तुमच्याकडे जर का सुरी किंवा विळीवरसुद्धा तुम्ही ही अगदी बारीक चिरून घेऊ शकता. तर आता ही मेथी तुम्ही बघू शकता छान अशी बारीक चिरून झालेली आहे. अशा प्रकारे सर्व मेथी मी बारीक चिरून ठेवलेली आहे. डाळही इथे आता तुम्ही बघू शकता छान अशी इथे भिजलेली आहे. साधारण अर्धा तास मी डाळ ही भिजत ठेवली होती. आता ह्याच्यावर कुकरचं झाकण लावून ठेवूया. गॅस ऑन करूया आणि आपल्याला ही डाळ शिजायला ठेवायची आहे. साधारण 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ही डाळ चांगली शिजू द्यायची आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता. आता गॅसवरून कुकर बाजूला ठेवून देऊया आणि थंड होऊ देऊया. इथे एक पॅन किंवा कढई घेऊया. आता ह्यामध्ये मी तेल घेतले 4 टीस्पून. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून राई घालायची आहे. राई छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालूया. थोडंसं हिंग घेतलेलं आहे आणि आता ही चांगली फोडणी जी आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 7 ते 8 फ्रेश अशी कढीपत्त्याची पानं ह्यामध्ये घालायची आहेत. आता ह्यामध्ये आपण एक मोठा कांदा रफली चॉप म्हणजे थोडासा मोठा मोठा असा चिरून घेतलेला आहे. तो कांदा आता आपण ह्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. अगदी छान नरम पडेपर्यंत कांदा परतून घेऊया. 1-2 मिनटं लागतात कांदा छान परतून घ्यायला. तुम्ही तर बघू शकता कांदा छान असा परतला गेलेला आहे. आता ह्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा ह्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तो थोडासा सॉफ्ट होत नाही आहे. आता यामध्ये बाकीचे मसाले घालूया. तर इथे मी थोडीशी हळद घेतलेली आहे कारण थोडी हळद आपण डाळीतही घातली होती. आणि 1 टीस्पून मी इथे लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून धणेपूड आणि पाव चमचा मी इथे जिरेपूड घेतली होती. 1 टीस्पून मी इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. आता ह्या तिखटाचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या घरी रेग्युलर केवढं वापरता ना त्यावर तुम्ही तिखट खाता त्यावर असतं. तर मी इथे हे डाळ थोडीशी मीडियम तिखट बनवलेली आहे म्हणून मी इथे 1 टीस्पून लाल मिरची पावडर घातलेली आहे. चांगलं परतून घेऊया. ह्या वेळेला गॅस मी थोडा कमी ठेवला होता म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत. थोडंसं पाणी घालूया म्हणजे हे जे सगळे मसाले आहेत ना हे चांगले एकजीव होतील आणि आपण झाकून 1-2 मिनटं मीडियम फ्लेममध्ये चांगले शिजू देऊया. आता आपण मी इथे कुकर ओपन केलेला आहे. डाळ बघूया कशी छान अगदी छान मऊसूद अशी शिजलेली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि डाळ चांगली घोटून घेऊया. ही डाळ घोटून घेतल्यामुळे ती छान एकजीव होते आणि अगदी छान चवीलाही छान लागते आणि ती पचायलाही फार हलकी होते. आता इथे आपण गॅसवर जे मसाले ठेवले होते शिजायला ते बघूया. तर अगदी छान टोमॅटोसुद्धा छान मऊसूद झालेले आहेत आणि मसाला छान शिजलेला आहे. आता आपण जी मेथी बारीक चिरून ठेवली होती ती आता आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे. सगळी मेथी यामध्ये घातलेली आहे आणि आता आपण मेथी चांगली ह्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे. 1-2 मिनटं मसाल्यामध्ये ही मेथी परतून झाली की मेथीसुद्धा आपलं पाणी सोडायला लागते आणि हळूहळू ती मेथीसुद्धा आळत जाते. आणि आता आपण हे चांगली परतून झाले की याच्यावर झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं हे आता आपण शिजायला ठेवून देऊया. यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे नाहीतर मसाले आणि मेथी दोन्ही करपू शकतात. तर 2 ते 3 मिनटं मी एकदम मीडियम फ्लेमवर हे छान शिजवून घेतलेलं आहे. झाकण आता ओपन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मेथी अगदी छान शिजलेली आहे. आता आपले जे
डाळ आपण शिजवून ठेवली होती ती डाळ आता आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे. आणि आता ह्या कुकरमध्येच आपण थोडंसं पाणी घालूया आणि ते डाळीचं पाणीसुद्धा आपल्याला नंतर ह्यामध्ये ॲड करायचं आहे. आता सुरुवातीला ही डाळ मेथीच्या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया. आणि आता ज्याप्रमाणे आता इथे मी मेथीची डाळ बनवली त्याचप्रमाणे मी एक दाल पालकची रेसिपीसुद्धा केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. तर आता ही डाळीचं पाणीसुद्धा मी आता ह्यामध्ये घातलेलं आहे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये घालायचे आहेत बाकीचे काही जिन्नस. तर सर्वात इम्पॉर्टंट जिन्नस म्हणजे मीठ. तर 1 टीस्पून मी इथे मीठ किंवा स्वादानुसार मीठ आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे. आता इथे मी थोडीशी चिंच घातलेली आहे. तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही ते स्किप करू शकता. आणि जर का तुम्हाला थोडासा चिंचेबरोबर गूळ घालायचा असेल तर तुम्ही तोसुद्धा ॲड करू शकता. पण मी आज इथे थोडीशी चिंच घातलेली आहे. चिंचेऐवजी तुम्ही थोडंसं कोकमही घालू शकता. 5 ते 7 मिनटं डाळ अगदी छान उकळू द्यायची आहे, म्हणजे सर्व मसाले त्यामध्ये छान मुरतील आणि त्यामुळे ना छान अशी डाळ सर्व मसाल्यांबरोबर शिजली ना की त्याची चव आणखी छान होते. तर डाळ तिथे बारीक गॅसवर शिजते आहे तोपर्यंत इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून घरचं साजूक तूप घेतलेलं आहे. तूप छान गरम झालं की 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी अगदी बारीक चिरून त्यामध्ये घालायच्या आहेत. गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या हलक्याशा ब्राऊन होईपर्यंत मी त्यामध्ये परतणार आहे. आता ह्यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. पुन्हा थोडंसं परतायचं आहे. आणि आता आपलं हे तूप गरम आहे त्याच वेळेला मी थोडंसं इथे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. त्यामुळे छान रंग येतो आणि गॅस लगेचच बंद करायचा आहे, नाहीतर मिरची पावडर करपू शकते. आणि थोडीशी त्याच्यामध्ये ते परतून आता ही जी डाळ आपली शिजते आहे ना त्यामध्ये आपल्याला ही बनवलेली फोडणी जी आहे ना ती घालायची आहे. काय मस्त सुगंध येतो आहे डाळीचा. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ना नक्की ट्राय करून पहा. आणि ही भाताबरोबर आणि इवन भाकरी आणि चपातीबरोबरसुद्धा खूप छान लागते. तर यावर आता आपण घालायची आहे छान बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेलं ओलं खोबरं. तर छान असं मिक्स करूया. एक हलकीशी उकळी येऊ देऊया आणि गॅस बंद करूया. तर इथे मी ही डाळ जी आहे ना ती सर्व केली होती नाचणीचे पापड आणि भाताबरोबर. ह्याबरोबर अगदी लोणचंसुद्धा घेऊन तुम्ही नुसतं एवढंसुद्धा खाल्लं तरी फारच पौष्टिक असं हे अन्न आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.